गिरगाव चौपाटीवर आयोजित मेक इन इंडिया कार्यक्रमात जो थरारक प्रकार घडलाय त्यावेळी कोरिओग्राफर सुभाष नकाशे घटनास्थळी उपस्थित होते। नेमकं कार्यक्रमादरम्यान काय घडलं हे सुभाष नकाशेंकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी। सुभाषजी नकाशे आहेत आपल्यासोबत। सुभाषजी, एकदम शहारे आणणारा सगळा प्रसंग आहे। 600 कलाकारांसकट तुमचा नेक्स्ट परफॉर्मन्स तुमचा होता। काय वाटतं हे सगळं भीषण चित्र बघितल्यानंतर आज तुम्ही अजून त्यातनं सावरलायत असं वाटतंय? खरं तर जे चालू होतं तो पण माझाच परफॉर्मन्स होता। 2 ॲक्ट माझे होते, एक लोककला आणि दुसरा राज्याभिषेक। खूप छान पद्धतीने सगळं चाललं होतं। आदल्या दिवशी खूप चांगली रिहर्सल झाली, खूप सगळं छान वातावरण होतं आणि तो एक वेगळा आनंद होता। आमच्या आधी गणेशवंदन झाली हेमाजींची, त्यानंतर लाईट लॅम्पिंग झालं, भाषणं झाली, बच्चनजींचा परफॉर्मन्स झाला आणि लोककलेला सुरुवात झाली। लोककलेचा वारी झालं, वासुदेव झाला, धनगर झाले, आदिवासी झाले, ओरिजिनल लोककलाकार, आमचे कलाकार मिळून ते छान सजत होतं आणि असं समोर दिसत होतं की करता 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 आम्ही आता पुढच्या टप्प्यावर जाणार आहोत की तिकडे 600-700 लोक कलाकार, 11 घोडे स्टेजवर, त्यानंतर 150 ढोल आणि अशा एक आत्तापर्यंत कधी न झालेला शिवराज्याभिषेक हा मेक इन इंडियाच्या मार्फत होणाऱ्या मेक इन महाराष्ट्रामध्ये दिसणार होता की तो वर्ल्ड वाईड दिसेल की हे होते शिवाजी महाराज। आणि तो आनंद समोर बघता बघता काय माहीत नाही हे देवाचं काय म्हणावं किंवा काय की अचानक स्टेजने पेट घेतला आणि तो कशामुळे घेतला त्याचं काही कारण कळत नाही की तसंही कुठलं आमचं फायरवर्क्स नव्हतं की ब्लास्ट म्हणा, कन्फेटी ब्लास्ट म्हणतात असं वगैरे आम्ही काही केलं नव्हतं। कोलपारो नावाचा प्रकार आहे की तो असाही हातावर पडला तरी काय जळत पण नाही म्हणून त्याला कोलपारोच म्हणतात की त्याचा आवाज होत नाही किंवा काय नाही। आणि असे असताना देखील कसं झालं आम्हाला खरंच आश्चर्यजनक होतं सगळं। आणि माझ्या मुली परफॉर्म करत होत्या स्टेजवर, एक 40-50 जणं आणि दुसरे 100 जणांचं गोविंदा पथक, शिवाय माझे डान्सर रेडी विंगेत होते। सगळा प्रॉपवरती आलेला होता। त्यानंतर ज्या देवी जो गोंधळ करणार होतो त्याला 22 फुटाच्या मोठमोठ्या 3-4 देव्या होत्या। त्यामुळे समोर एक एक काय होणार आहे ते दिसत होतं की आता असं येईल, आता असं येईल। आणि महाराष्ट्राची लोककला आणि महाराष्ट्राचं शिवराज्याभिषेक हा जगाला कळेल हा आनंद डोळ्यासमोर दिसता दिसता सगळं हे विश्वास अजूनही बसत नाही। लोकांच्या बॅग्स वगैरे आतमध्ये आहेत, त्या बॅग काढणं माझी जी मेन असिस्टंट आहे मीनल, ती 25-30 मुलं घेऊन तो प्रयत्न करते आतमध्ये धावत जाऊन बॅग काढा, त्या खांद्यावर द्या आणि बाहेर आणा। या सगळ्या फ्रस्ट्रेशनमध्ये आम्ही कोणाला 100% अटकावच करणार किंवा तुम्ही काहीतरी इंटरव्ह्यू घेऊ नका, अजून आमचं फ्रस्ट्रेशन वाढवू नका। गावागावातून फोन येत आहेत की आमचा ग्रुप कसा आहे, आमचा ग्रुप कसा आहे, आमचा ग्रुप कसा आहे। तर यासाठी माझी रिक्वेस्ट अशी आहे की असं काही प्रसंग झाला तर तुम्हाला कसं वाटलं विचारण्यापेक्षा आता तुम्हाला गरज काय आहे हे विचारा आणि त्यांना मदत करा। एवढीच मला सगळ्या वाहिन्यावाल्यांना आणि सगळ्या चॅनलवाल्यांना विनंती आहे। तुमचा सपोर्ट ठेवायला खूप गरजेचा असतो कारण आम्ही मेंटली सगळ्याच टेन्शनमध्ये असतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणेसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।